कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, तुझी इच्छा होती ना माझा आणि अनुष्काचा साखरपुडा व्हावा? मोहन काका, साखरपुड्याच्या तयारीला लागा। पुढच्या आठवड्यात माझा आणि अनुष्काचा साखरपुडा होईल। आदित्य, माझ्यासाठी कुठलाही निर्णय घाईत घेऊ नकोस। नाही आई, कुठलंही काहीच नाही। कधी ना कधी करायचंच होतं ना, मग आता का नाही? मला फक्त इथून पुढे आपल्यात कुठलेही प्रॉब्लेम्स नको आहेत। बस I'm sorry, आई। Please, sorry. चला साखरपुड्याच्या तयारीला लागू। मोहन काका इकडे। फिरल्या आहे झालं ना तुझ्या मनासारखं? मग ये हाउ ब्युटिफुल। श्रीकांत सर, बरं झालं तुम्ही बिझनेस पेक्षा पॅशनकडे जास्त लक्ष दिलं। अहो, किती प्रोफेशनल वाटताय तुम्ही। नाही पण खरंच आज तुमच्यासारखा आर्टिस्ट शोधून सापडणार नाही। क्या बात है, आज खूप दिवसानंतर खरा रसिक मिळालाय मला। हे हे असं कौतुक करायचं असतं, कळलं? बरं, आता मी मुलांचं सुनांचं कौतुक करायचं सोडून तुझं कौतुक करत बसते। चालेल? बघ नाही पण अनुष्का, आपण तुझ्या मामीला पण सांगायला हवं साखरपुड्याबद्दल, म्हणजे तिची परवानगी घ्यायला नको का? मीच फोन करते। हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही? छान। नाही, आज फोन करायचं कारण असं की आम्ही अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा योजलाय पुढच्या आठवड्यात। म्हणजे अर्थात तुमची हरकत नसेल तर। तुमची परवानगी आहे ना? आओ हो हो, यात आम्हाला मंजूर कसं नसेल? तुम्ही ठरवलंय म्हणजे आम्हाला मंजूरच। असंही अनुष्का आमच्याकडे कमी आणि तुमच्याकडे जास्त असते। ती फक्त अधिकृतपणे तुमची सून होणं बाकी आहे, तिथेच रमली ती। पण एक अडचण होती, नाही म्हणजे 8 दिवसासाठी आम्ही बाहेरगावी निघालोय, त्यामुळे आम्ही साखरपुड्याला येऊ शकणार नाही। ठीक आहे, बाकीच्या बोलण्यासाठी मी नंतर करतेस तुम्हाला फोन। हो हो, नक्की। थँक्यू, बाय बाय। अनुष्काच्या मामीला जाणणार आहे। गुड। मी आले। न चालवून सांगते कोणाला, नाही म्हणाली तर गाठ माझ्याशी, हे माहितीये तिला। बस 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 मी जेव्हा लग्न करून किर्लोस्करांच्या घरात आले
तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला हा हार दिला होता. हा किर्लोस्करांचा पिढीजात हार आहे. मी फारच खास आणि मोजक्या प्रसंगांनाच हा हार वापरते. आणि आता मला असं वाटतंय की हा ठेवा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. म्हणून मी हा किर्लोस्करांच्या मोठ्या सोनेला देते. नाही मॅम, राहू दे ना तुमच्याकडेच. अगं नाही नाही, तुझा हक्क आहे याच्यावर. हे बघ, तुला जर डिझाईन आवडलं नसेल ना तर आपण सोनाराकडे जाऊन वेगळ्या पद्धतीचा हार करून घेऊ. अजिबात नाही, खूप मौल्यवान आहे हा हार. आणि किमतीपेक्षा ना भावना जास्त महत्वाच्या असतात. आणि कित्येक पूर्वजांचे आशीर्वाद आहेत यावर, त्यामुळे मी कधीच नाही मोडणार. साखरपुड्याच्या तयारीला लागा. 2 दिवसात माझा आणि अनुष्काचा साखरपुडा होईल. अति होत आहे ना पारू? काय म्हणलात प्रीतम सर तुम्ही? साखर साखर अति होते, ओव्हरफ्लो झाली आहे ती. अरे देवा, सॉरी सॉरी, माझं लक्षच नव्हतं. दादाचा विचार करतेस ना? नाही नाही, ते मी बाचा गणीचा विचार करत होते. साधं खोटंही बोलता येत नाहीये तुला पारू. ते बघ जरा माझ्या डोळ्यात बघ. नाही ग, तू खोटं बोलशील पण या डोळ्यांचं काय करशील? त्यांना खरंच बोलता येतं, खोटं जमतच नाही त्यांना. असं असं काही नाही सर. पारू अगं, मगाशी बघितलंय मी. दादाने जेव्हा तो साखरपुड्याचा डिसिजन घेतला तेव्हा तुझा चेहरा कसा पडला होता ना, ते बघितलंय मी. प्रीतम सर, उलट मी लय खुश आहे. आदित्य सरांनी योग्य निर्णय घेतला. आता आता त्यांचं आयुष्य मार्गी लागलं. खरंच असं वाटतं तुला? प्रीतम सर, तुम्ही असं नका बोलू. हे बघा प्रीतम सर, आदित्य सर आता म्हणजे त्यांच्या आयुष्यात समजा चांगलंच झालं पाहिजे, चांगलंच होईल, खुश राहिले पाहिजेत ते. आणि तुला असं वाटतं की हे सगळं करून तू खुश राहणार आहे? पारू अजिबात खुश नाहीये तो. हे सगळं ना त्याच्या मनाविरोधात जाऊन करतोय. मी ओळखतो ना त्याला. पारू, हे सगळ्यामुळे तूही खुश नाहीयेस, तुलाही त्रास होतोय. तुमच्यातली मैत्री, तुमच्यातला बॉन्ड मला माहिती आहे पारू. तुला कळत नसेल पण मला माहिती आहे. त्याचंही असं तडकाफडकी डिसिजन घेणं चुकीचंच आहे. आणि म्हणूनच आज रात्री जाऊन बोलणार आहे मी त्याच्याशी. प्रीतम सर, आलोच मी. प्रीतम सर, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.